मोबाईल आहे त्यातच आपल्याला सगळं करायचंय. ओके. सगळ्यात पहिलं आहे प्रोफाईल बिल्डिंग. प्रोफाईल बिल्डिंग मध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतं? प्रोफाईल बिल्डिंग का महत्वाची आहे ते मी अगोदर तुम्हाला सांगते. बघा आता प्रत्येक जणांना माहित आहे की ऑफलाईन जे काही आपण दुकानं पाहतो, शॉप्स पाहतो, वेगवेगळ्या ज्वेलर्सचे असतील किंवा कपड्याचे दुकानं असतील, तर अशा दुकानातच आपण जातो की ते खरंच छान नेटकेपणाने ठेवलेले आहे किंवा जे आता ट्रेंडिंग मध्ये कपडे असतील, ज्वेलरी असतील, ते बाहेर अडकवलेले असतात, छान पद्धतीने ते लोकांना दिसण्यासाठी ठेवलेले असतात. तर ते पाहूनच आपण जास्त करून अट्रॅक्टिव्ह होतो आणि त्या दुकानात जातो. बरोबर की नाही? जर ते दुकान अस्ताव्यस्त असेल, कुठला पसारा कुठेही इकडचे तिकडे कपडे टाकलेले असतील किंवा एकदम कसंही ठेवलेले असेल, तर त्या दुकानात आपण जाऊ का? किंवा एकदा गेलो, काही खरेदी केली तर पुन्हा तिथं जाऊ का? तर नाही जाणार. तर आपल्याला कशी अपेक्षा असते की बाहेरूनच ते दुकान छान दिसलेलं पाहिजे. आतमध्ये तर छानच पाहिजे, पण बाहेरून सुद्धा ते छान दिसायला हवं आणि आतमध्ये गेल्यावर आपल्याला कसं प्रसन्न वाटायला हवं, की आपण तिथं गेल्यानंतर एक कपडे जर खरेदी करायला गेलं, तर 2-3 वस्तू आपण खरेदी केल्या पाहिजेत. एवढं ते छान आणि नीटनेटकं पाहिजे. त्याच पद्धतीने आपली ऑनलाईन बिझनेसमध्ये ऑनलाईन प्रोफाईल खूप महत्वाची आहे. आता आपला पूर्ण ट्रस्टवर अवलंबून आहे. विश्वास पाहिजे, की ज्या व्यक्तीवर आपण विश्वास ठेवून एखादा बिझनेस स्टार्ट करणार आहोत, ती व्यक्ती खरंच जेन्युइन आहे का? ती खरीच आहे का? किंवा तिचं जे प्रोफाईल आहे, ते बघितलं तरी समजलं पाहिजे ही व्यक्ती काय वर्क करते. ओके. त्यामुळे आपल्याला आपल्या Instagram, Facebook, YouTube किंवा WhatsApp हे चारीचे चारी ॲप आहेत ते एकदम अट्रॅक्टिव्ह प्रोफाईल बिल्ड केलेले पाहिजेत, की जेणेकरून आपल्या प्रोफाईलवर एखादा व्यक्ती आला, न्यू असेल, तो व्यक्ती आला तर आपली प्रोफाईल बघून 50% तिथंच क्लोज झाली पाहिजे ती लीड. ओके. 50% लीड तिथंच क्लोज झाली पाहिजे. कशाने? तुमचा फोटो बघून, तुमचा बायो बघून. परत तुमचे हायलाइट्स असतात. त्या हायलाइटमध्ये सगळं मेन्शन केलेलं पाहिजे. त्या हायलाइट्स बघून तिथं तुमची आधी लीड म्हणजे त्याचा माइंडसेट झाला पाहिजे. हां, हीच व्यक्ती माझ्यासाठी योग्य आहे आणि या व्यक्तीकडे मी जरी गेले तरी मला काही तोटा होणार नाही, झाला तर फायदाच होईल, अशी तुमची प्रोफाईल पाहिजे. तर मी माझी Instagramची प्रोफाईल तुम्हाला दाखवते. प्रोफेशनली कशी करायची ते पण तुम्हाला दाखवते. मी स्क्रीन शेअर करते. प्रत्येकाने पेन डायरी घ्या. जर तुम्हाला काही नोट्स करून ठेवू वाटल्या तर त्या नोट्स करून ठेवा, जेणेकरून तुम्ही स्वतः जेव्हा करणार आहात तेव्हा तुम्हाला तिथे करायचंय. आणि प्रत्येकाला सांगते मी की तुमचे Instagram असो किंवा Facebook असो, तुम्हाला प्रायव्हेट ठेवायचं नाही, तुम्हाला पब्लिक करायचंय. जर तुम्हाला असं वाटलं की तुमचं स्वतःचे आता सुरुवात केली आहे नवीन, तुमचं स्वतःचं जे काही आहे त्यात फोटो वगैरे आहे, तुम्हाला ते नाही शो करायचे किंवा तुमची आयडी तशीच ठेवायची, तुम्ही तुमची आयडी तशीच ठेवून आपल्या वर्कसाठी नवीन आयडी झिरो पासून स्टार्ट करू शकता, काही हरकत नाही. पण तुम्हाला ती पब्लिक करायची, प्रोफेशनल करायची, प्रायव्हेट अजिबात कोणालाही ठेवायची नाही. ओके. पूर्ण प्रॅक्टिकली वर्क आहे त्यामुळे मी पूर्ण प्रॅक्टिकली दाखवते तुम्हाला. आता ही बघा, ही माझी प्रोफाईल आहे. मी युजर नेम डिजिटल शकुंतला टाकलेला आहे आणि शकुंतला जगडे माझं नाव आहे. तर इथे सगळ्यात महत्वाचं आहे तुम्हाला तुमचा फोटो. इथे मी माझा फोटो लावलेला आहे. त्यानंतर बायो मध्ये तुम्ही पाहू शकता मी टाकलेला आहे, मी डिजिटल क्रिएटर, VIP एक्झिक्युटिव्ह अँड ट्रेनर. परत मोबाईलचा वापर करून पैसे कमवायचे असेल तर लगेच मेसेज करा. तुम्ही कॉल टू ऍक्शन लगेच टाकू शकता. तुमचा नंबर तुम्ही टाकायचा, तुमचा मोबाईल नंबर. 6 फिगर अर्नर, मराठी मुलगी. ओके. एवढं सगळं मी इथं टाकलेलं आहे. तर इथं तुम्हाला महत्वाचं आहे तुमचा फोटो, तुमचं नाव, युजर नेम, त्यानंतर बायो, त्यानंतर ह्या हायलाइट. हायलाइट सर्वांना दिसत असतील. या हायलाइट आहेत माझ्या. तर अशा तुम्हाला हायलाइट तयार करायचे आहे, जेणेकरून नवीन व्यक्ती आला आणि त्यांनी तुमची प्रोफाईल पाहिली तर तिथे तुमचं लाईव्ह इन्कम दिसलं पाहिजे, तुमचं नसेल तुमच्या टीमचं दिसलं पाहिजे, तुम्ही काय अचिव्हमेंट केल्यात किंवा इन्कम प्रूफ. आपल्याला 24 तासाच्या आत आपलं पैसे मिळवून जातात. तिथं बिलियनेअर ड्रीम्स कमिशन हे नाव कंपल्सरी असतंच. तर तुम्ही तिथं इन्कम प्रूफ म्हणून ती रिसिप्ट टाकू शकता. त्यानंतर मोटिवेशनल काय व्हिडिओज असतील तुम्ही स्टोरी ठेवलेले ते पण तुम्ही टाकायचे, तुमच्या टीमची ग्रोथ,
मी इंटरव्ह्यू माझे रिव्ह्यू टाकलेले आहेत. मला गिफ्ट मिळालेले ते गिफ्टचं मी स्टोरी करून त्याचे हायलाइट केलेले आहेत. हे बघितल्यानंतर तुम्ही हे सगळं जेवढे हायलाइट आहे ते तुम्ही टाकू शकता. तुमच्या फॅमिलीचे टाकू शकता. मला बोनस मिळाला होता आता व्हीआयपीचा. तर तो बोनस पण मी मेन्शन केलेला आहे इथं. त्याची स्टोरी केली छान आणि त्या पद्धतीने ती पण बोनस म्हणून मी ठेवलेला आहे. ओके. या पद्धतीने तुम्हाला करायचे. आता हे मी बाकी ठेवलेले आहेत. तुम्हाला मी डायरेक्ट कव्हर फोटो कसा लावायचा ते दाखवताना सांगेन. असे कव्हर फोटो पण लावायचे आहेत आणि फीड मध्ये तुम्हाला रोज कंटेंट क्रिएशन करायचं आहे. रोज कंटेंट टाकायचं आहे. की आपण काय वर्क करतो त्याविषयी तुम्ही नॉलेज देऊ शकता. तुमचे रोजचे काही तुम्ही करता दिवसभर त्याचे तुम्ही ब्लॉग बनवून टाकू शकता किंवा इन्कमचं टाकू शकता. भरपूर सारे आहेत. कंटेंट तुम्ही शोधायला गेले तर खूप सारे आहेत. त्यामुळे कंटेंट क्रिएशन सुद्धा करायचं आहे. आता सगळ्यात अगोदर तुमचा फोटो तयार करायचा.